नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला बरीच अशी माणसं असतात. कशी माणसं असतात? कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी अशा पद्धतीची माणसं असतात. म्हणजे काय? म्हणजे काम पडलं तर आपल्याला मामा म्हणावं आणि काम संपलं की त्याला विचारू सुद्धा नव्हे. म्हणजेच काय? तर म्हणजे गरज सरो नि वैद्य मरो अशा पद्धतीचे काही माणसं असतात. खरं म्हणजे जी माणसं माणसांचा वापर करतात ती फार घातक असतात. अशा माणसांपासून आपण दूरच राहिलेलं केव्हाही बरं. मित्रांनो, अशी माणसं आपल्या आजूबाजूला असल्यापेक्षा, अशी माणसं आपले मित्र असण्यापेक्षा असे मित्र नसलेले अधिक बरं. त्यापेक्षा एकटं राहणं मला वाटते अधिक उचित आहे. पाहूया ही माणसं कशी असतात. दोन वाटसरू आपल्या गावाकडे निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते. खरं म्हणजे वैशाख महिन्याचा रणरणत ऊन त्यांना झोंबत होतं. दुपारचं 12-1 वाजताचं ते ऊन माणसाला लाही लाही करत होतं. उन्हाने ते नाहून निघत होते. पूर्ण अंगामधून घाम निघत होता. अशा वेळेस त्यांचा जीव असा नकोसा झाला होता, बेचैन झाला होता आणि कुठेतरी थंडावा शोधण्यासाठी ते निघत होते. ज्या पद्धतीने झाडाची मुळं ओलावा शोधतात, ज्या पद्धतीने माणसं आपला साथीदार शोधतात, आपली प्रेमाची माणसं शोधतात, त्या पद्धतीने हे दोन वाटसरू आपला जीव वाचवण्यासाठी, उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी कुठेतरी थंडावा शोधत होते, ओलावा शोधत होते, सावली शोधत होते. मित्रांनो, अशामध्ये एक लिंबाचं छानसं डेरेदार हिरवकंच असं झाड मिळालं. लगबगीने त्या झाडाकडे ते निघाले, गेले, बसले. छान वाटू लागलं आणि मग ते म्हणाले की इथे फार छान वाटतं, इथे थोडं विसावूया आपण. थोडे लवणले, झोपले ते. 2-3 तास झोपल्यानंतर मग ते आता आपल्या गावाकडे जायला निघाले. तोपर्यंत सूर्य बराच कललेला होता, मावळत होता आणि मग त्या सावलीमधून ते बाहेर जायला निघाले. तेव्हा एक माणूस काय म्हणतोय की काय हे झाड काय फायद्याचं, एवढं मोठं झाड झालंय पण काहीच फायद्याचं नाही, फळ आहे नाही, फूल आहे, काहीच फायद्याचं झाड नाही. दुसरा म्हणाला की हो बरोबर आहे, एकही पक्षी इथे बसत नाही, कोणाची घरटी दिसत नाही, काहीच नाही, अशा झाडाने का म्हणून जगावं. मित्रांनो, ज्या सावलीमध्ये आतापर्यंत ते निवांत झोपले, ज्या सावलीने त्यांच्या जीवाला सुख दिलं, ते सुख संपल्यानंतर लगेच मात्र हे दोन पांथस्थ, दोन वाटसरू त्या झाडावरच उठले. माणसं अशी उठतात का? झाड म्हणाला, अरे मूर्खांनो, जेव्हा तुम्हाला माझी सावलीची आवश्यकता होती तेव्हा तुम्ही धावत पळत माझ्याकडे आले, माझ्या सावलीमध्ये विसावले, शांत झाले आणि आता तुमची ती आवश्यकता संपली तर माझ्या जीवावर उठले. कसे रे माणसं? ज्या ठिकाणी राहतो त्यालाच तुम्ही तोडताय, त्यालाच वाईट म्हणता. मित्रांनो, अशी माणसं फार वाईट असतात. गरज सरो आणि वैद्य मरो ही प्रवृत्ती फार वाईट असते. निदान हा बोध आपण घेऊया. आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत का? असतीलच, निश्चित असतील. किमान त्यांच्यापासून आपण दूर राहूया, कारण ही माणसं आपला फक्त वापर करतात. मित्रांनो, माणसं जपून ठेवायची असतात, पैसा वापरायचा असतो. ही माणसं पैसा जपून ठेवतात आणि माणसं मात्र वस्तूंप्रमाणे वापरतात. हे अगदी चुकीचं आहे. एवढा बोध घेता येते का या कथेमधून?